आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। कुंभारली घाटाची दुरुस्ती न झाल्यास आंदोलन, चिपळूण राष्ट्रवादी अजित पवार गटाची मागणी। जिल्हास्तरीय केटीएफ स्पर्धेत एसएम इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींचं घवघवीत यश। भरणे जगबुडी नदीवरील पुलाच्या शेजारील मोकळ्या जागेत अवैध आणि बेकायदेशीर गावठी हातभट्ट्यांच्या दारूच्या अड्ड्यांवर धाड। भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्राच्या महामंत्रीपदी मुस्ताकभाई दळवी यांची निवड। दापोली येथील लाईफस्टाईल फिटनेस यांच्यातर्फे 30 डिसेंबर रोजी दापोली महोत्सव श्री 2023 या भव्य शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन। सविस्तर वृत्त। चिपळूण कराड विजापूर रस्ता यामध्ये कुंभारली घाटाचा समावेश आहे। आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून दरवर्षी सदर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी आणला जातो, मात्र काम निकृष्ट होत आहे। सदरच्या रस्त्याची इतकी दुरावस्था आहे की कायमस्वरूपी छोटे मोठे अपघात होत आहेत। रस्त्याची डागडुजी लवकरात लवकर करण्यात यावी, अन्यथा चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असं निवेदन उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देण्यात आलं। यावेळी तालुकाध्यक्ष अबू ठसाळे, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, उदय ओतारी, खालिद दाभोळकर, मनोज जाधव, बाबू साळवी, सचिन साडविलकर, खलीद पटाईत, विशाल जानवलकर, अनिकेत ओतारी, राहुल शिंदे, संजय कदम आदी उपस्थित होते। खेड तालुक्यातील MIB गर्ल्स हायस्कूल मध्ये जिल्हास्तरीय केटीएफ स्पर्धा आयोजित करण्यात आली। या स्पर्धेमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते। त्यामध्ये तालुक्यात चिचघर येथील एसएम इंग्लिश स्कूलची इयत्ता 7वीत शिकणारी विद्यार्थिनी सबा इम्रान चौगुले हिने प्राथमिक गटात इंटेलिजन्स स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक प्राप्त केला। तसेच माध्यमिक गटामध्ये इयत्ता 9वी मध्ये शिकणारी जिया वाजिद बेबल हिने सुद्धा इंटेलिजन्स स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला असून त्यांच्यावरती सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय। या भरीव कामगिरीमध्ये त्यांनी चिकाटी, जिद्द आणि प्रयत्न यांच्या जोरावर हे यश मिळवलं, त्यामुळे शाळेचं देखील नाव उंचावलं आहे। संस्थेचे अध्यक्ष कय्यूम नाडकर तसेच संस्थेच्या सचिव आणि मुख्याध्यापिका डॉक्टर सौ अंजुम नाडकर, शाळेतील उस्ताद, शाळेचे उपमुख्याध्यापक सागर मोरे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक यांच्याकडून या विद्यार्थिनींचं अभिनंदन करण्यात आलं। खेड तालुक्यातील जगबुडी नदीच्या शेजारी असलेल्या स्मशानभूमी जवळील मोकळ्या जागेत अवैध आणि बेकायदेशीर गावठी हातभट्टीच्या दारूच्या अड्ड्यावर पोलिसांनी 15 तारखेला रात्री 9च्या सुमारास धाड टाकून 3 संशयित आरोपींवर गुन्हा दाखल केला। या गुन्ह्याचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत। समाजसेवक मुस्ताकभाई दळवी यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र अल्पसंख्याक मोर्चा विभागाच्या महाराष्ट्र राज्याच्या महामंत्रीपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच त्यांची महामंत्रीपदी निवड केली। भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा विभागाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष इद्रिस मुल्तानी तसेच महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक मोर्चाचे प्रभारी संजय केनेकर यांनी मुस्ताकभाई दळवींच्या महामंत्री पदाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं। मुस्ताकभाई दळवी हे भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे रत्नागिरी जिल्हा कोकणी मुस्लिम समाजातील पहिले महामंत्री झाले आहेत। बॉडी बिल्डिंग आणि फिजिक्स स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरी, महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन, इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन यांच्या मान्यतेने दापोली येथील लाईफस्टाईल फिटनेस यांच्यातर्फे 30 डिसेंबर रोजी सायंकाळी दापोली आझाद मैदान येथे दापोली महोत्सव श्री 2023 या भव्य शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। या स्पर्धा दापोली, खेड, मंडणगड पुरती मर्यादित असणार आहेत। या स्पर्धेसाठी 1 लाख रुपयाचं रोख पारितोषिक ठेवण्यात आले आहे। अधिक माहितीसाठी फोन नंबर 77 38 80 49 52, 88 88 72 82 79 आणि 88 88 00 18 17 यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय। राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे 17 डिसेंबर रोजी खेडचा दौरा करणार असून भूमिपूजन सोहळ्याचं आयोजन यावेळी करण्यात आलंय। सकाळी 10:30 वाजता भरणे कुणबी शिक्षण संस्था, 12 वाजता ऐनवरे पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत
ऐनवरे, सवेणी, माणी, लवेल रस्ता भूमिपूजन, त्यानंतर तिसंगी, जाधववाडी मोहल्ला, ऐनवली, शिवाजीनगर, खांडेकरवाडी रस्ता भूमिपूजन, 3 वाजता केळणे रस्ता भूमिपूजन असे कार्यक्रम होणार आहेत। तरी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी केलं आहे। महाराष्ट्र सर्कलमधील सर्व ग्रामीण डाक सेवकांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 12 डिसेंबर पासून बेमुदत संप पुकारला होता। संयुक्त कृती समितीच्या सलग चाललेल्या 8 तासांच्या बैठकीनंतर मागण्या मान्य करून संप तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपल्या वेळेत कामावर उपस्थित राहावं। बाकी संपाबाबतची चर्चा लवकरच सर्कलच्या वतीने कळवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय। आपले टपाल अकाउंट ऑफिसला पोच करून कामाला सुरुवात करावी असं सांगण्यात आलं। खेड येथील श्री वैश्य हनुमान देवस्थानच्या वैश्यभवन या भव्य दालनाचा 5वा वर्धापन दिन सोहळा रविवार दिनांक 17 डिसेंबर रोजी संपन्न होत असून या निमित्त श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आले। तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन खेड तालुका वैश्य समाज अध्यक्ष शैलेश गांगण, श्री वैश्य हनुमान देवस्थान अध्यक्ष रुपल पाटणे, वैश्यभवन अध्यक्ष राज पाटणे आणि सर्व वैश्य समाज बांधवांतर्फे करण्यात आले। प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने नव्याने सुरू केलेल्या पंचायत राज आणि ग्रामविकास या विभागाच्या रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा संयोजकपदी योगेश यशवंत हळदवणेकर यांची नियुक्ती करण्यात आली। 3 वर्षासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे। रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळासाहेब माने यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आलं। यावेळी पंचायत राज आणि ग्रामविकास विभाग रत्नागिरी जिल्हा संयोजक गणेश पवार उपस्थित होते। मौजे दापोलीची ग्रामदेवता श्री जानाई देवीच्या प्रकट दिन उत्सवानिमित्त ग्रामविकास मंडळ मौजे दापोली आणि श्री जानाई कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ मौजे दापोली, संतोष अबगुल प्रतिष्ठान दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 18 डिसेंबर रोजी दुपारी ठीक 2 वाजता रक्तदान शिबिर मौजे दापोली श्री जानाई मंदिर मंडणगड रोड येथे आयोजित करण्यात आले। या रक्तदान शिबिरात आपण रक्तदान करावं असं आवाहन ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अजय पवार, श्री जानाई कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र पवार यांनी केलं आहे। तालुक्यातील दमामी येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटात NK वराडकर हायस्कूल मुरुडच्या अथर्व वैश्य पायन आणि अक्षय रांगले या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सोलर पॉवर टिलर या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळाला। दापोली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दमामी येथे संपन्न झालं। या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभाला अध्यक्ष गंगाराम हरावडे, प्रभाकर गोलांबडे, विनोद खेडेकर, गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, विस्तार अधिकारी प्रद्युम्न लहांगे हे उपस्थित होते। स्वागत समारंभाचं सूत्रसंचालन संदेश राऊत यांनी तर बक्षीस वितरणाचं सूत्रसंचालन आकाराम महिम यांनी केलं। या उपकरणाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली। या प्रदर्शनाला विज्ञान विषय शिक्षक प्रमोद गमरे आणि प्रसाद थोरात, राजेश नरवणकर, इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच माजी विद्यार्थी अथर्व परचुरे, मुख्याध्यापिका मधुमालती गारडे, संस्थेचे विश्वस्त, शालेय समिती अध्यक्ष विवेक भावे आणि सर्व संस्था सदस्य यांचं मार्गदर्शन लाभलं। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी।